नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, राज्यात सर्वत्र 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा ह्या खूप जवळ आलेल्या आहेत. पुढच्या महिन्यामध्ये म्हणजेच फेब्रुवारीपासून 10वीच्या आणि 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत. खूप साऱ्या सेवेकरी बंधू-भगिनींनी प्रश्न विचारलेला आहे, की मुलांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आणि 10वी-12वी मध्ये त्यांना चांगले मार्क मिळावे, पेपर त्यांना चांगले जावेत, यासाठी काही सेवा आहे का? असेल तर नक्की सांगा. खूप साऱ्या जणांनी विचारलं आणि आजचा व्हिडिओ हा त्याचसाठी आहे मित्रांनो. 10वी आणि 12वीला जर आपला मुलगा किंवा आपली मुलगी असेल, तर त्याने वर्षभर जी अभ्यासात मेहनत केलेली असेल किंवा त्याने जे काही अभ्यास केलेला आहे, त्याचं यथोचित फळ आपल्या मुलाला किंवा मुलीला मिळावं आणि त्याने केलेला सर्व अभ्यास त्याला परीक्षेत व्यवस्थित आठवण त्याला राहावा आणि त्याला पेपर चांगले जाऊन त्याचा रिझल्ट चांगला यावा, यासाठी दिंडोरी प्रणीत आपल्या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी एक अतिशय सुंदर उपाय दिलेला आहे आणि हा उपाय आपल्या मुलाला मुलीला जो बोर्डाच्या परीक्षेला बसत आहे किंवा देत आहे त्या मुलाने मुलीने स्वतः हा उपाय ही सेवा करायची आहे आणि यात सांगितल्याप्रमाणे उपाय करायचा आहे. तर तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ हे तुम्हाला 100% मिळणार आहे. कारण की मित्रांनो, जास्तीत जास्त मुला-मुलींचं हेच होत असतं, की अभ्यास तर खूप करतो आपण, परंतु नेमकं बोर्डाच्या दिवशी, पेपराच्या दिवशी पेपराला मध्ये गेल्यावर आपण पूर्णपणे ब्लँक होतो. म्हणजे आपण केलेला सर्व अभ्यास विसरतो. तिथलं जे वातावरण असतं, तो प्रेशर घेऊन याच्यामध्ये आपण त्या वातावरणात सगळा अभ्यास विसरतो आणि आपलं नुकसान होतं. तर असं होऊ नये. तुम्ही जेवढा अभ्यास केलेला आहे, जे तुम्ही मेहनत घेतलेली आहे, त्याचं पूर्ण फळ तुम्हाला मिळण्यासाठी माऊलींनी आपल्याला सेवा दिलेली आहे. काय आहे ती सेवा जाणून घ्यायची असेल तर आपल्याला व्हिडिओ पूर्ण ऐकायचा आहे. चॅनलवर प्रथम असणार तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ सेंड करा. बघा काय करायचंय मित्रांनो, पहिली गोष्ट तर अट आहे, की जो मुलगा-मुलगी परीक्षेला बसत आहे बोर्डाच्या, त्याने स्वतःच ही सेवा करायची आहे. प्रत्येक वेळेस आता तुम्ही हे विचारू नका, कारण बरेच जण मला माहिती विचारणार आहेत, की माझा मुलगा किंवा माझी मुलगी असं काही करणार नाही किंवा त्याला जमणार नाही, मग मी सेवा केली तर, आईने केली तर चालेल का? भावाने केली तर? असं काही नाहीये. जो सेवा करतो त्याचं फळ त्यालाच मिळतं. आपल्या मुलाला, मुलीला जर यश पाहिजे असेल, अभ्यास केलेला आहे त्याचं फळ जर तुम्हाला पाहिजे असेल, पूर्ण अभ्यास तुम्हाला आठवेल असं जर तुम्हाला पाहिजे असेल, तर त्या मुलाला किंवा त्या मुलीला स्वतः ही सेवा करणं अनिवार्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय करायचं आहे बघा, या ठिकाणी माऊलींनी आपल्याला 2 प्रकारच्या वेगळ्या सेवा दिलेल्या आहेत. पहिली जी सेवा आहे त्याच्यामध्ये 28 दिवस ती सेवा त्या विद्यार्थ्याला करायची आहे. आता बोर्डाच्या परीक्षेला किती दिवस बाकी आहेत त्या पद्धतीने आपण बघायचं आहे. पण 28 दिवसाची सेवा काय आहे ते सुद्धा मी तुमच्या माहितीसाठी सांगून देतो, की बघा 28 दिवस ही सेवा सलग करायची आहे. आपल्याला काय करायचं आहे, की आपल्या आजूबाजूला जर का औदुंबराचं झाड असेल तर ते शोधायचं आहे. औदुंबराचं म्हणजे उंबराचं झाड. औदुंबराच्या झाडाखाली बसून, आता तुम्ही केव्हाही बसू शकता, सकाळी किंवा सायंकाळी तुमच्यावर आहे. तर औदुंबराच्या झाडाखाली बसून 28 दिवस 28 वेळा आपल्याला प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे स्तोत्र लिहून घ्या. हे सहज तुम्हाला Googleवर सुद्धा मिळतील किंवा नित्यसेवा ग्रंथ जो आपला दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे त्याच्यात तो जर तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये या सर्व सेवा दिलेल्या आहेत. आणि जर नसेल तर Googleवर प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. हे स्तोत्र असं टाकायचं आहे, तुम्हाला ते स्तोत्र मिळेल. ते सहज तुम्ही वाचून किंवा डाउनलोड करून ते करू शकता. तर 28 दिवस उंबराच्या झाडाखाली बसून दररोज 28 वेळा या प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं पठण करायचं आहे. हे सगळं केल्याने आपली शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रगती ही नक्की होणार आहे. ही पहिली सेवा आहे. ही जमत असेल तर ही करा. आणि याच्यानंतर दुसरी सेवा जी आहे, तर दुसरी सेवा याच्यापेक्षा आणखीन थोडी वेगळी आहे आणि अत्यंत महत्त्वाची आहे. महत्त्वाची मी याच्यासाठी म्हणतोय कारण की ही जी दुसरी सेवा आहे मित्रांनो, ही तुम्हाला आता 10वी-12वीच्या पेपरात यश देण्यासाठी आहे आणि तेवढंच नाही तर इथून पुढं आपले मुलं-मुली जेवढ्याही परीक्षा आयुष्यात देणार आहेत, शैक्षणिक परीक्षा असतील म्हणजे कॉलेज शाळांच्या परीक्षा असतील किंवा त्याच्या पुढे जाऊन जर कोणी एम-पी-एस-सीच्या किंवा यू-पी-एस-सीच्या अशा सगळ्या कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, नोकरी संबंधी परीक्षा काही देत असणार आहेत. तर म्हणजे आयुष्यात आपण जी परीक्षा देणार आहेत पुढं, तर त्या परीक्षेला आपण ह्या एकदा केलेल्या सेवेने आपल्याला ते फळ मिळणार आहे. ते कसं ते मी सांगतो. तर बघा दुसरी सेवा तुम्हाला काय करायची आहे, तर
आपल्या देवघरात बसून ही सेवा करू शकतात किंवा स्वामी महाराजांसमोर केंद्रात जाऊन किंवा मठात जाऊन स्वामींसमोर ही सेवा करू शकतात. कुठेही करा, तुमच्यावर आहे. काय करायचं की बघा, 2 सफेद रुईची फुलं घ्यायची आहेत. सफेद रुई माहिती आहे सगळ्यांना. 2 सफेद फुलं घ्यायची आहेत रुईच्या हातामध्ये. त्याच्यानंतर उजव्या हातातच त्याच्यानंतर 21 दुर्वा तोडायच्या आहेत. त्यांची जोडी बनवायची आहे. 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे. ती 2 राईची सफेद फुलं घ्यायची आहेत आणि दसऱ्याच्या दिवशी म्हणजे मागच्या दसऱ्याला आपण दिंडोरी प्रणित स्वामी सेवा मार्गामध्ये सगळी माहिती देत असतो व्हिडिओच्या माध्यमातून माऊलींनी सांगितल्याप्रमाणे. तर मागच्या दसऱ्याला आपण जेव्हा दसऱ्याचं जे सोनं म्हणजे जे आपट्याची पानं आपण वाटायची सुरुवात करतो, ती केंद्रात महाराजांना आधी आपण आपट्याची पानं ठेवतो, सोनं ठेवतो आणि त्यानंतर आपण बाहेर वाटतो. तर जेव्हा आपण ते आपट्याची पानं केंद्रात ठेवायला जातो, तर त्यावेळेस आपल्याला सोबत येताना तिथून महाराजांच्या चरणी लोकांनी वाहिलेली ती 2.5 पानं आपल्याला घ्यायची असतात आपल्या सोबत आणि ते आपल्याला कायम ठेवायची असतात असं सांगितलेलं होतं. तर ती 2.5 पानं सुद्धा आपल्याला हातात घ्यायची आहेत. ठीक आहे. 3 गोष्टी, 2 रुईची फुलं, त्याच्यानंतर 21 दुर्वांची जुडी आणि महाराजांना दसऱ्याला वाहिलेली ती 2.5 आपट्याची पानं. अशा 3 गोष्टी हातामध्ये उजव्या हातात घेऊन त्याच्यावर आता मी सांगतो ती एक सेवा करायची. आता ही जी 2.5 आपट्याची पानं आहेत, ही तुमच्याकडे सगळ्यांकडेच असतील असं नाहीये, हे मला माहिती आहे. ज्यांच्याकडे असतील त्यांनी नक्की वापरा. ज्यांच्याकडे ती 2.5 पानं नसतील किंवा तुम्हाला ती माहितीच नव्हती म्हणून नसतील, तर मग तुम्ही ती 2.5 पानं ती सोडून द्या. 2 फुलं, रुईची पांढरी फुलं आणि 21 दुर्वांची जोडी एवढं हातात घ्यायचं आहे. आता ह्या गोष्टी उजव्या हातात धरल्यानंतर तुम्हाला एक करून याच क्रमाने ही सेवा जितक्या वेळेस सांगितली तितक्याच वेळेस करायची. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे, गणपती स्तोत्राचं एकदा पठण करायचं आहे. गणपती स्तोत्र वाचायचंय 1 वेळा. ते झालं की त्याच्यानंतर आपल्या नित्यसेवेमध्ये जे सर्व दिलेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला करायची आहे, गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष 11 वेळा वाचायचं आहे. आता याच्यामध्ये फलश्रुती असते. फलश्रुती तुम्ही प्रत्येक वेळेस 11 वेळा वाचायची नाहीये. गणपती अथर्व शीर्ष आपल्याला 11 वेळा वाचायचं ना, मग 11 वेळेस पठण झालं, तर जेव्हा 11व्या वेळेस तुम्ही वाचताय, 11व्या वेळेस पठण झाल्यानंतर फक्त शेवटी एकदा फलश्रुती वाचायची. असं झालं, त्याच्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, की आपल्या नित्यसेवेमध्ये सरस्वती मंत्र दिलेला आहे. सरस्वती मंत्राचं माफ करा, सरस्वती स्तोत्र दिलेलं आहे. सरस्वती स्तोत्राचं तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. चौथी गोष्ट, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, जे मी मगाशीच म्हणालो, प्रज्ञाविवर्धन स्तोत्राचं 3 वेळा पठण करायचं आहे. 5वी गोष्ट, त्याच्यानंतर आपला महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळ आपल्याला जप करायचा आहे. त्याच्यानंतर 6वी गोष्ट, सरस्वती मंत्र जो आपल्या नित्यसेवेत दिलेला आहे, याची आपल्याला 1 माळ जप करायची सरस्वती मंत्राची. त्याच्यानंतर 7वी गोष्ट, रामरक्षा स्तोत्र देखील आपल्या नित्यसेवेत दिलेलं आहे. अन्यथा ते गुगलला सुद्धा मिळतं. रामरक्षा स्तोत्रामध्ये जे सगळे श्लोक आहेत त्यातला जो 34वा श्लोक आहे, फक्त 34वा श्लोक, तर तो 34वा श्लोक आपल्याला 11 वेळा वाचायचा आहे. 8वी गोष्ट, मारुती स्तोत्र आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. त्याच्यानंतर 9वी आणि शेवटची गोष्ट, काल भैरवाष्टक जे आहे महाराजांचं, आपल्या महादेवांचं, ते आपल्याला 1 वेळा वाचायचं आहे. तर या 9 गोष्टी, 9 सेवा तुम्हाला याच क्रमाने करायचं आणि दरम्यान तुम्हाला ती 2 पांढऱ्या रुईची फुलं, 2.5 आपट्याची पानं असतील महाराजांना वाहिलेली तर ती आणि 21 दुर्वाची जोडी, या 3 गोष्टी उजव्या हातात धरून या सगळ्या सेवा याच क्रमाने तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार, बोर्डाच्या परीक्षेच्या प्रत्येक पेपराच्या दिवशी ही फुलं आणि ती रुई हे सगळं काय करायचं, हे एका पुडीमध्ये म्हणजे एका कागदाच्या पुडीमध्ये म्हणा किंवा एखाद्या छोट्याशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये, जसं आपण पासपोर्टचे फोटो ठेवतो तशी एक पिशवी येते ना पासपोर्ट फोटो ठेवायची, तशी एखादी पिशवी असेल, त्याच्यात हे सगळं टाकून द्यायचं, पॅक करून पुडीमध्ये किंवा त्या पिशवीमध्ये पॅक करून प्रत्येक पेपराला जाताना हे फुलं आणि ही सेवा केलेली दुर्वा हे सगळं सामान आपल्या सोबत ठेवायचंय. आता सोबत म्हणजे तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये नेऊ देणार नाहीत, तर ऍटलीस्ट आपण जातो आपल्या बॅगमध्ये, बॅग बाहेर काढून ठेवतो ना आपण, तर आपल्या बॅगमध्ये वगैरे तुम्ही हे ठेवू शकता. फक्त परीक्षेला जाताना तुमच्या सोबत असायला पाहिजे. अगदी हॉलमध्येच सोबत असायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये, लक्षात घ्या. तर आपल्यासोबत हे न्यायचंय आणि ह्या केलेल्या सेवेचा याला थोडा वेळ लागेल, परंतु याचा फायदा असा आहे
की ही सेवा केलेली फुलं ही पुढी तुम्ही फक्त या बोर्डाच्या पेपरासाठी नाही, तर इथून पुढे तुम्ही आयुष्यात जेवढ्याही परीक्षा देणार आहेत, तुम्ही एमपीएससी, यूपीएससीची परीक्षा द्या, कुठली इतर स्पर्धा परीक्षा द्या, नोकरी संबंधित परीक्षा द्या, ज्या परीक्षेला तुम्ही जाणार आहेत त्या परीक्षेला जाताना याच पद्धतीने ही पुढी आपल्याला आपल्या सोबत न्यायची आहे. तर तुम्ही केलेल्या मेहनतीचं जे फळ आहे ते तुम्हाला 100% यथोचित मिळत असतं. महाराज आपल्या केलेल्या मेहनतीला वाया जाऊ देत नाहीत. आपली बुद्धी जी असते ती स्थिर होते, शैक्षणिक प्रगती होते, आध्यात्मिक प्रगती होते आणि जे तुम्ही वाचणार आहात ते तुम्हाला योग्य वेळी त्या ठिकाणी ते नक्की स्मरण होणार आहे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. हा या सेवेचा विशेष खास भाग आहे. ठीक आहे मित्रांनो, तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला परीक्षेच्या आधी मला द्यायची होती. हा व्हिडिओ जास्तीत जास्त 10वी-12वीच्या बोर्डाच्या पेपर देणाऱ्या सगळ्या मुला-मुलींना सेंड करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होऊ द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला विचारा आणि शंका असेल तर त्यापूर्वी व्हिडिओ परत एकदा पुन्हा ऐका. त्यानंतरही काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. मी तुम्हाला नक्की रिप्लाय करणार आहे मित्रांनो. आणि चॅनलवर प्रथम असणार आहेत तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्यायची आहे आणि स्वामींची सेवा करत राहायची आहे. श्री स्वामी समर्थ.